जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून आपल्या शाळेमध्ये साजरा करीत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य जिचकार सर तसेच मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, पंडित नेहरूबद्दल सांगायचं म्हणजे भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर भारताची जी परिस्थिती होती जगामध्ये ती फार बिकट होती। कारण भारत हा गरीब देश म्हणून मानला जात होता, अशिक्षितपणा जास्त होता, मागासलेपणा जास्त होता आणि कृषीचा विकास झालेला नव्हता। अशा वेळेस या भारताचा विकास कसा करायचा असा प्रश्न पंडित नेहरू यांना पडलेला होता आणि आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे त्यांनी पहिल्या धोरणामध्ये कृषीलाच प्राधान्य दिलं, कृषी क्रांती करण्याचा प्रयत्न केला। कारण या ठिकाणी अर्धपोटी राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती, त्यामुळे कृषीमध्ये काम करणे आणि आपलं स्वयंपूर्णता काबीज करणे असं त्यांचं ध्येय होतं। अशा परिस्थितीमध्ये जगामध्ये दोन गट पडलेले होते। शीतयुद्धाच्या काळामध्ये जे दोन गट पडलेले होते, एक सोव्हिएत रशिया आणि दुसरं अमेरिका, या दोन गटामध्ये जगाची विभागणी झाल्यानंतर जगातले अनेक देश या दोन गटामध्ये सामील झालेले होते। परंतु पंडित नेहरू हा कोणत्याही गटामध्ये आपला भारत देश सामील केलेला नव्हता। त्यांनी अलिप्तवादाचं धोरण स्वीकारलेलं होतं। कारण आपला जो देशाचा विकास करायचा आहे तर जगातील सर्व देशांकडून आपल्याला मदत मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी अलिप्तवादाची म्हणजे अलिप्तवाद स्वीकारला आणि त्यामध्ये जगातील 7-8 देश त्यावेळेस सामील झाले आणि ते एक जगाला देणगी म्हणून आपल्याला त्यांनी दिलेली आहे। पंडित नेहरू यांनी अलिप्तवादी जो तत्व आहे ते जगाला एक देणगी म्हणून दिलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला। त्यानंतर दुसरी गोष्ट, पंडित नेहरू यांना फुले आणि मुलं हे खूप आवडायचे। एखादं जेव्हा फूल आपल्याला आवडतो त्यामागचं हे आहे की एखाद्या झाडाचं जर आपण योग्य खत पाणी दिलं, संगोपन केलं तर त्या झाडाचं फूल चांगल्या प्रमाणे फुलतो आणि तो आपल्याला आनंद देतो। आपल्या मनामध्ये जर आनंद असला तर आपले कार्य चांगल्या प्रकारे होतो, प्रफुल्लित होतो। तशाच प्रकारे मुलांचे भविष्य त्यांना दिसत होते, त्यांना मुलं आवडत होते। आपला देश कसा आहे हे त्यांना माहीत होतं, उद्याचं भविष्य कसं घडवायचं तर ते मुलांमध्ये भविष्य पाहत होते। मुलांना जर योग्य संवर्धन झालं, त्यांचं पोषण झालं, त्यांना संस्कार चांगले मिळाले तर उद्याचा भारत हा प्रगतशील भारत असेल अशी त्यांची भावना कदाचित असेल। आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सुद्धा बालक आहात। या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमातून आणि उपक्रमातून आपल्याला संस्कार दिले जातात, रुजवले जातात। ते समोरच्या आधुनिक भारतासाठीच इथे सर्व संस्कार दिले जातात। तर मला असं वाटते की तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये शाळेच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन उद्याचा भारत निर्माण करावा, एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो।